सभापती महोदय, 259च्या विरोधकांच्या प्रस्तावावर या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा आहे। निश्चित सकाळपासून वेगवेगळ्या विषयावरती दोन्ही बाजूनं या ठिकाणी सविस्तरपणानं चर्चा झालेल्या आहेत। मी काही फार वेळ सभापती महोदय घेणार नाही, कारण कसं असतं की ग्रामीण भागामध्ये एक मन आहे की आवडतेला लाडू आणि ना आवडतेला तो लाडवाचा भोबा राहतो, तो मोठा लाडू करून आपण देतो। त्यामुळं निश्चितच मी काही असा तुम्हाला वेळ येऊ देणार नाही की बाबा तो भोबा सुद्धा परत आणखी तो लाडू फुटेल अशा पद्धतीने। सभापती महोदय प्रमोद जटासारखं नाही, सरकारच्या कामकाजावरती बोलत असताना खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळून आता जवळजवळ 70 वर्ष ओलांडलेली आहेत आणि एकंदरीत या सगळा कालखंड जर बघितला देशामध्ये तर काँग्रेसचं सरकार आणि त्यांच्या सहकारी पक्षांचं सरकार होतं आणि त्या काळाचा विकासाची गती आणि आताची विकासाची गती याच्यावर खऱ्या अर्थानं आपल्याला प्रकाशझोत टाकावा लागेल। सभापती महोदय, मी काही ग्रामीण भागातले बोलके आकडे आपल्या समोर या ठिकाणी ठेवत आहे। 2014 पर्यंत या राज्यामध्ये ओलिताखाली क्षेत्र आलेलं होतं शेतीचं 40.55 लाख हेक्टर आणि जवळपास त्याच्यानंतर ओलिताखाली आलेले क्षेत्र 2014 नंतर ते आहे 50 लाख हेक्टर आणि हा जर आकडा बघितला तर 10-12 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली 2014 नंतर 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसेल। आणि विकास नेमका कशाला म्हणायचं तर हा विकास आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना आपल्याला यामध्ये पोलीस विभागाच्या संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यावर बोलत असताना खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था भक्कम असले पाहिजे ही मानसिकता भूमिका सर्वसामान्य माणसाची असते, कारण सर्वसामान्य माणसाला सुरक्षितता खऱ्या अर्थानं महत्त्वाची असते आणि मग ही कायदा सुव्यवस्था जर भक्कम असायची असेल तर पोलीस खात्याचं सुद्धा आपल्याला बळकटीकरण करावं लागेल। नुसतं आपण त्यांच्यावरती आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आपण उभा करून त्यांना चालणार नाही, कारण आज पोलीस खातं खऱ्या अर्थानं भक्कमपणानं या ठिकाणी जीवाची शर्त लावून रात्रीचा दिवस करून काम करत आहे। म्हणून आपण शांतपणानं खऱ्या अर्थानं चोरा चिलटापासून गुंडागर्दीपासून आपण सुरक्षित किमान झोप घेत आहोत। सगळेच वाईट आहेत असं नाही, काही उडदा माझे काही काळे बेरे त्यात 4-2 इकडं तिकडं असतील, ते आपल्याला दुरुस्त करावी लागतील। आणि म्हणून एक गोष्ट आहे की आपल्याला डीपीसी मधून जिल्हा नियोजन मधून आपण पोलीस विभागाला गाड्या देतो, पण त्याला ड्रायव्हर नसतात, आपल्याला तिथं ती व्यवस्था करावी लागेल। दुसऱ्या बाजूला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक होते, त्या फसवणुकीच्या रक्कम तक्रारीनंतर तातडीने गोठवण्यासाठी जलद प्रणालीची सक्षमपणे आपल्याला सुविधा निर्माण करून द्यावं लागेल। सायबर गुन्ह्याबाबत विविध जनजागृतीचे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यावे लागतील। शाळा असेल, महाविद्यालय असेल, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहे। पूर्वी पोलीस अधिकाऱ्यासाठी दोषसिद्ध किंवा तपासामध्ये काही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक DYSP ऑफिसला विधी अधिकारी असायचा। ही पदं आता सध्या अनेक ठिकाणी रिक्त आहेत, ही पदं सुद्धा आपल्याला भरावी लागतील। दुसऱ्या बाजूला नवीन कायद्यानुसार 126 व 129 अनुसार प्रतिबंधकात्मक कारवाई करण्याचे अधिकार हे ॲडिशनल SP स्तरावरती आता देण्यात आलेले आहेत, परंतु यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी हा अधिकार दिल्यामुळं प्रशासनावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडत आहे। काही प्रमाणामध्ये DYSP च्या लेवलवरती खऱ्या अर्थानं आपल्याला
हे काम देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गाव पातळीवरती ग्राम सुरक्षा समित्या आपल्याला स्थापन कराव्या लागतील. गाव पातळीवरती काही तंटे आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतील का, या दृष्टिकोनातून त्या समित्या करणं अत्यंत गरजेचं आहे. मला आठवतं की इथं बंडे साहेब आहेत, ते सहमत असतील. कृष्णा पिंगळे नावाचे DYSP माझ्या इस्लामपूरला आले आणि साळुंके नावाचं PI होते. त्या दोन माणसांनी एवढं मोठं काम केलं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुन्ह्यामध्ये प्रचंड घटत आली. अगदी मनापासून त्या माणसानं त्या ठिकाणी काम केलं. त्याचं बक्षीस नंतर त्यांना काय मिळायचं ते मिळालं, हा भाग वेगळा आहे. पण असे काही अधिकारी आहेत की त्यांचं मनोधैर्य खचता कामा नये. त्यांना आपण कुठंतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं द्यावं लागेल. आणि म्हणून निश्चितच काही सुधारणा आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. सभापती महोदय, एक गोष्ट या ठिकाणी मी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या दृष्टीनं, कारण शेवटी आम्ही शेतकरी चळवळीतून इथंपर्यंत आलेलो आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी केलेलं काम त्या सगळ्याचा मी उल्लेख करणार नाही. पण एवढं अभूतपूर्व काम महसूल मंत्री झाल्यानंतर महसूल खात्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आणि ते शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयोगाचं अनेक धाडसी निर्णय खऱ्या अर्थानं महसूल खात्यामध्ये घेतला. आणि त्यांनी पुस्तक जे छापलं, महसूल पर्व परिवर्तनाचा अध्याय. महसूल पर्व परिवर्तनाचा अध्याय हे सभापती पुस्तक मी वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं महसूल पर्व शेतकऱ्यांची गाथा म्हणून हे पुस्तक प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याची जपणूक करून ठेवली तर शेतकऱ्याला अनेक अडचणीतून मुक्तता मिळेल. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी काम केलं. आणि म्हणून मी सभापती महोदय या ठिकाणी बोलत असताना एक गोष्ट आपल्या निदर्शनाला आणून देतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, चर्चा झाल्या की तुम्ही सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावरती गुणगानामध्येच बोलत आहात. पण मी 2014ला जे सरकार आलं त्याच्यानंतर मी 2016ला आलो. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याचं काही दिवस मंत्रिमंडळामध्ये खऱ्या अर्थानं संधी मिळाली. चळवळीच्या माध्यमातून अनेक सरकारं बघितली. पूर्वीच्या सरकारांच्या मध्ये कायदा कशा पद्धतीनं ते राबवत होते हे मी अनुभवलं. कारण वेगवेगळ्या आंदोलनामध्ये माझ्यावरती 263 गुन्हे होते. म्हणजे आम्ही आंदोलन करायचं एका तालुक्यात आणि गुन्हा असायचं महाराष्ट्रातल्या 4-5 जिल्ह्यामध्ये. 263 गुन्हे घेऊन आतापर्यंत 40 गुन्हे आता शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये कायदा हा बटीक आहे अशा पद्धतीनं तो राबवला गेलेला होता. आणि म्हणून मला वाटतं की मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला जवळून बघितलं. देवेंद्र फडणवीस या माणसाला जर बघायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्या माणसाला कामामधून आपल्याला बघावं लागेल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जे काही पाणी साठवलं या राज्यामध्ये, त्या साठवलेल्या पाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बघावं लागेल. त्याने त्याच्यानंतर गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही संकल्पना आणली. त्या शिवारात जाऊन देवेंद्र फडणवीस यांना बघावं लागेल. दुष्काळ भागाला पाणी देण्यासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या आणि दुष्काळ भाग सगळा हिरवागार केला. त्या हिरव्यागार शेतामध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसला बघावं लागेल. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आरोग्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजना देवेंद्र फडणवीसनी या महाराष्ट्रामध्ये राबवली. देवेंद्र फडणवीसला बघायचं असेल तर लाखो बरे झालेल्या त्या रुग्णांच्या हृदयामध्ये जाऊन बघावं लागेल की देवेंद्र फडणवीस कुठं आहेत. एवढंच नाही, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना जर बघायचं असेल तर 7.5 HP पर्यंत शेतकऱ्याला वीज मोफत दिली. त्या खळखळणाऱ्या वाहणाऱ्या पाटातल्या पाण्यामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसला बघावं लागेल. आणि देवेंद्र फडणवीसला जर बघायचं असेल तर आत्ता ज्या रस्त्याच्या संदर्भात रोडच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झाल्या, खऱ्या अर्थानं तो रस्ता
जो मुंबई पुणे जो बोगदा केला, त्या बोगद्यात प्रवास केल्यानंतर जाता जाता त्या बोगद्यातनं आजूबाजूला देवेंद्र फडणवीसला बघावं लागेल, मगच खऱ्या अर्थानं आपल्याला देवेंद्र फडणवीस दिसेल. शेतकऱ्याला 2 वेळा कर्जमाफी देणारा, शेतकऱ्याच्यासाठी बांधावर धावून जाणारा हा देवेंद्र फडणवीस जर बघायचा असेल तर त्यानं खऱ्या अर्थानं जे काम उभा केलेलं आहे त्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन आपण उभा राहिला तर निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आता